श्रद्धा वालकर हत्याकांडाला 4 वर्षांचा काळ उलटला तरी श्रद्धाच्या कुटुंबियांना न्यायाची प्रतीक्षा कायम आहे। श्रद्धाची हत्या ज्या पद्धतीने करण्यात आली त्या प्रकरणातील सुनावणीला होत असलेल्या विलंबावरती श्रद्धाचे आत्या राजल नाईक यांनी संताप व्यक्त केलाय। त्याचवेळी आपण श्रद्धासाठी माध्यमांशी बोलण्यास सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानातून निनावी फोन येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। श्रद्धाच्या हत्येच्या कथित नियोजनाबाबत बोलताना त्यांनी आरोपीच्या शिक्षण आणि न्यायालयीन प्रक्रियेवरती देखील तीव्र प्रश्न उपस्थित केले। दिल्लीमध्ये श्रद्धा वालकरची तिच्या लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावाला यानं हत्या केली होती। त्यानं मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर जंगलात फेकलेले होते। दरम्यान या प्रकरणासंदर्भात राजल नाईक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। श्रद्धांच्या आत्या आपल्या सोबत आहेत। काय सांगणार ताई, काय मागणी? हा जो खटला आहे 4 वर्ष झाले, कसं बघता याच्याकडे? हा खटला आता तसं बघितलं तर 4 वर्ष चालू आहे आणि 5वं वर्ष 4 वर्ष झाली आणि 5वं वर्ष चालू आहे। आम्हाला असं सांगितलं जातं आज त्याचं डेंटिस्ट अपॉइंटमेंट आहे, त्याचे दात दुखतात आहेत, त्याचं हे आहे, त्याला खूप त्रास होतोय। कधी सांगतात की काय मेडिकल प्रॉब्लेम आहे। तर म्हटलं तो वेडा आहे का? तो वेडा असतात म्हटलं तो वेडाच आहे, कारण की जो माणूस एवढा खून करतो, जंगलात तुकडे फेकतो, फ्रीजमध्ये ठेवतो, म्हटलं तो वेडा नसतो, तो शाणा असतो। त्याला शिक्षणाला तुम्ही सूट दिली नाही पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा द्यायची, तर ह्याला शिक्षणाची काय गरज आहे? माझं म्हणणं हे, आणि एवढी मुदत द्यायची काय गरज आहे? आज महाराष्ट्रामध्ये एवढा पटापट निकाल लागतात, तर मग सेंट्रल गव्हर्नमेंटमधनं का लागत नाहीये? मला खुल्लम आरोप आहे हा की ही लोक मॅनेज झाले आहेत का, ह्यांचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी खुल्लम आम्हाला सांगावं की तारीखवर तारीख देतात आणि आम्हाला रिझन्स देतात। आज 5 वर्ष गव्हर्नमेंटचा पैसा किती जातो? आपल्या मोबाईलमध्ये काय निनावी फोन पण येतात आहे, ते कुठून येतात, काय म्हणणार? तुम्ही बरोबर बोलतात आहेत, कारण की जेव्हापासून मी इंटरव्ह्यू चालू केले मला पाकिस्तानमधनं फोन येत आहे, पण मी घाबरले की मी उचलत नाही आहे, मला माहिती नाही आहे कशासाठी फोन येतात। पोलीस कंप्लेंट पण करायची आहे, मी आता परत म्हटलं जाऊन दे, पहिले बघूया, आणि मला तसं काही अजून धोका जाणवला नाही आहे। हां, फोन येतात, थोडी भीती आहेच, त्यामुळे मी थोडंसं आता 1 आठवडा बंद झालं आहे। जर चालू झालं तर मी पोलीस कंप्लेंट करेन। वडिलांची पण अंतिम इच्छा होती की तिचं अंतिम संस्कार हे माझ्या हातून जावं, मात्र ते झालं नाही आहे। तरी त्यांची जी शेवटची इच्छा होती की न्याय मिळाला पाहिजे माझ्या मुलीला, ते तरी मिळावं अशीच अपेक्षा करू। प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, वसई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।